शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवरती बैठक बोलावलेली आहे शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची, पदाधिकाऱ्यांची. आणि थोड्याच वेळात ती बैठक मातोश्रीवरती सुरू होईल. आणि या बैठकीचा उद्देश निवडणुकीचा आढावा घेतच प्रसंगी संपूर्ण 288 जागांवर लढण्याची आपली तयारी कितपत आहे याचा अंदाज घेण्याची आणि त्यासाठीची ही बैठक आहे, अशा स्वरूपाची माहिती येते. ही बैठक महत्वाची आहे हे अगदी निश्चित आहे. ही बैठक हाय अलर्टवाली आहे हे अगदी निश्चित आहे. त्याचा अजेंडा जरी समोर आला नसला तरी गेल्या काही दिवसातल्या घडामोडीचा जर का अंदाज आणि त्याचे डॉट्स कनेक्ट केले तर नक्की अर्थ काढता येतो की शिवसेना कदाचित पूर्ण स्वबळावर, शिवसेना म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पूर्ण स्वबळावर ही निवडणूक लढवण्याच्या, विधानसभा निवडणूक लढवण्याच्या मनस्थितीत आहे. आणि त्याबद्दलच आपण बायोस्कोप मराठीच्या या ओपिनियन पीसमध्ये आपण पाहणार आहोत की नेमकं काय चाललेलं आहे, काय होऊ शकतं. नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण पाहताय बायोस्कोप मराठी. पुढे जाण्यापूर्वी नेहमीची विनंती आहे की बायोस्कोप मराठीला सबस्क्राईब करा, हा चॅनल शेअर करा, हा कार्यक्रम, हा व्हिडिओ शेअर करा, अशी मी तुम्हाला विनंती करेन. आणि तुमच्या ज्या काही आवडलेल्या ना आवडलेल्या प्रतिक्रिया असतील जरूर आम्हाला तुमचं मत आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कमेंट्स जरूर करा. आणि सोशल मीडियावर सुद्धा मी आहे, फेसबुक, इंस्टाग्राम आणि एक्सवर म्हणजे ट्विटरवर, आणि बायोस्कोप मराठी सुद्धा आहे, आम्हाला फॉलो करा. विषयाला आपण सुरुवात करूयात. आपल्याला कल्पना आहे आता निवडणुकीसाठी काही दिवस उरलेले आहेत. जोरदार तयारी सुरू आहे. महायुती, महाविकास आघाडीची महाराष्ट्रामध्ये आणि दिल्लीमध्ये बैठकांची सत्रावर सत्र सुरू आहेत. एकनाथ शिंदे दिल्लीला जात आहेत, अमित शहाना भेट आहेत, देवेंद्र फडणवीस तिकडे आहेत, महाविकास आघाडीच्या बैठका होत आहेत. हे सगळं होत असताना रुसवे फुगवे आहेत का 100% आहेत, नाराजी आहे का 1001% आहे, बंड होतील का 2002% बंड होणार आहेत. पण तरी सुद्धा युती फुटणे, आघाडी फुटणे अशी कंडिशन आतापर्यंत कुठे झालेली नाहीये जोपर्यंत महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये जोरदार शॉर्ट सर्किट व्हायला सुरुवात झाली. हे शॉर्ट सर्किटचे छोट्या ठिणग्या पडतच होत्या, त्या तशाही पडतात. तुम्ही जर का कधी डीपी बघितला असेल, रस्त्यावरती चढणाऱ्या ज्या वीज वाहक तारा असतात तिकडे अनेक अशा काही ठिणग्या पडत असतात. त्याने काही फार अडचण येत नाही. नंतर इलेक्ट्रिशियन येतो, सगळं सॉर्ट आउट करतो आणि वीज पुरवठा सुरळीत राहतो. इथे मात्र वेगळं चाललेलं आहे. इथे डीपीचा स्फोट होण्याची स्थिती तयार झालेली आहे, ते सांडायला लागलेले आहे. त्याचं कारण संजय राऊतांची प्रतिक्रिया. तुम्हाला आठवत असेल, आता 2 दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी स्पष्ट विधान केलेलं आहे, काँग्रेसचे प्रादेशिक नेते निर्णय घेण्यास सक्षम नाहीत. या शब्दात आपलाच आघाडीतला महत्वाचा मित्रपक्ष जो एक राष्ट्रीय पक्ष आहे त्याच्या प्रादेशिक नेतृत्वाच्या बाबतीत शिवसेनेचे महत्वाचे नेते जे की संजय राऊत म्हणतायत काँग्रेसचे प्रादेशिक नेते निर्णय घेण्यास सक्षम नाही. त्याला कारण काय? मुंबईच्या काही जागा, विदर्भातल्या काही जागा, विशेषतः विदर्भातल्या काही जागा, याच्याबद्दल नाना पटोले यांची आक्रमकता, आग्रह, आणि त्या आग्रह सगळ्यांकडनं ठेवला जातो, त्यात काही चूक नाहीये. सांगलीच्या बाबतीत शिवसेनेकडून आग्रह होता, लोकसभेच्या वेळी काँग्रेसकडून सुद्धा होता. पण कोणीही कोणत्याही परिस्थितीमध्ये नेतृत्वावरती टीका कधी करत नाही. आणि ती मात्र सीमारेषा शिवसेनेने ओलांडली की काय अशा प्रकारची मात्र शंका मनामध्ये येते. कारण कोणीही इतक्या नाजूक क्षणी आपल्या प्रादेशिक पक्षाच्या नेत्यावरती, विशेषतः ज्या पक्षाच्या नेत्याला लोकसभेच्या विजयासाठी कौतुक झालेलं आहे, मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत ज्याचं नाव येत आहे आणि जो आता ऍक्टिंग प्रदेशाध्यक्ष आहे, अशा व्यक्तीच्या बाबतीत बोलताना पॉलिटिकल सेन्स बाळगून बोलावं लागतं, पॉलिटिकल इनकरेक्ट बोलावं लागतं, करेक्ट बोलावं लागतं, भले तुमच्या मनात किती राग असला तरी. आणि ती सीमा शिवसेनेनं ओलांडली असावी. आता शिवसेना बिंग शिवसेना अशा प्रकारे बोलत असते, वागत असते, करत असते, म्हणून ती शिवसेना आहे. अनप्रिडिक्टेबल असणं आणि अचानक कार्यक्रम करणं, धक्का देणं, नाट्यमयरित्या घडामोडी घडवणं हे शिवसेनेच्या रक्तात, डीएनए मध्ये आहे. आणि त्याच्या घटना अगदी आपल्याला भैरवसिंह शेखावत राष्ट्रपती पदासाठी उमेदवार होते तेव्हा त्यांना पाठिंबा न देता शिवसेनेने घेतलेली वेगळी भूमिका असेल, किंवा काँग्रेसला वेळोवेळी केलेली मदत असेल, भाजपलाही धक्के दिलेले आहेत आणि काँग्रेसला तर दिलेलेच आहेत, कारण त्यांचा पारंपरिक पक्ष तो विरोधी पक्ष राहिलेला आहे, सत्तेतला राजकारणातला. आता या सगळ्या घडामोडी सांगायचं कारण काय? त्याचं कारण म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचं स्थान काय. आपण अगदी थोडक्यात समजून घेऊया. एक लक्षात घेऊयात आपण, महाविकास आघाडी असेल तर महायुती असेल, जागा सर्वाधिक निवडून आणणं हे सध्या सगळ्या पक्षांच्या समोरची डोकेफोड आहे. आणि ज्यांना ते आणणं शक्य नाही ते मग असं सूचित करतायत की बिहार पॅटर्न लावण्यात यावं, जसं की अजित पवार. महायुतीच्या बाबतीत असा बातम्या पेरण्याचा प्रयत्न होतोय की भाजपनं यावेळी जो बिहारचा पॅटर्न आहे, कमी जागा असून सुद्धा नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद मिळालं होतं, तसा काहीतरी विचार करावा. एकनाथ शिंदे सुद्धा म्हणतात मुख्यमंत्री पदाची आम्हाला काही इकडे घाई लागलेली नाही, आम्हाला काही गरज पडलेली नाही, किंवा आमच्याकडे कोणी उतावळी नाहीये त्यासाठी. याचं कारण महायुतीमध्ये किंवा असा कोणत्याही प्रकारची चर्चा घडवून जरी आणण्यात आली तरी सुद्धा आम्ही कोणत्याही अशा नॅरेटिव्हला फसणार नाही, हे एकनाथ शिंदे किंवा अजित पवार सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि म्हणूनच कुठून काय तयार झालेली चर्चा की अमित शहा म्हणाले
यावेळी त्याग केला पाहिजे एकनाथ शिंदेनी, भाजपनं त्याग केला, 105 आमदार असताना एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री केलं, तर या सगळ्याला एकनाथ शिंदे तोंड देतात. पण मी म्हणालो तसं या सगळे खेळ होतच असतात आणि ते अगदी योग्य आहेत. ते महाविकास आघाडीत होतात, महायुतीतही होतात. महायुतीत वेगळं चाललेलं आहे. शिवसेनेची स्थिती म्हणजे शिवसेना यापुढे मी जेव्हा जेव्हा शिवसेना म्हणेन अनलेस अँटिल एकनाथ शिंदेचा उल्लेख नसेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गृहीत धरावं. दरवेळी ते सगळं मोठं उच्चार करण्याच्या पेक्षा शिवसेनेची स्थिती अतिशय वेगळी आहे. आपल्याला लक्षात आहे लोकसभेमध्ये शिवसेनेचा परफॉर्मन्स हा अगदी दैदिप्यमान नव्हता, नेत्रदीपक नव्हता. एकनाथ शिंदेनी स्वतःचं अस्तित्व खणखणीत वाजवून दाखवलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शिवसेनेला महाराष्ट्रामध्ये अधिकाधिक जागा आणणं आणि यासाठी अधिकाधिक जागा लढणं आणि अधिकाधिक जागा मिळवणं हे गरजेचं आहे. म्हणजेच त्यांना 2019चा स्वतःचा मार्क हा पार करावा लागेल, तरच त्यांचं महाविकास आघाडीतलं सुद्धा वर्चस्व टिकून राहील. त्याचप्रमाणे महाविकास आघाडी अंतर्गत पुढे जर मुख्यमंत्री पदाच्या काही गोष्टी ठरणार असतील तर त्यामध्ये सुद्धा त्यांना स्टेक आपला क्लेम करता येईल. सध्या ही परिस्थिती नाही आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेनं वेळोवेळी खास करून उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदा या चर्चेला सुरुवात केली की मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा, अन्यथा होतं असं की आपापल्या पक्षाचे म्हणजे महायुतीमध्ये ते युतीमध्ये असताना मित्र पक्ष एकमेकांच्या जागा पाडण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे आपल्या जागा जास्त येतील, मुख्यमंत्री पदावर आपला क्लेम राहील. आणि हे होऊ नये म्हणून मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा. याला ना काँग्रेसने दाद दिली ना शरद पवारांनी, राष्ट्रवादी काँग्रेस. उलट शरद पवारांनी वेळोवेळी आजची काही आता घाई करायची गरज नाही, आता आपल्याला जिंकून यायचं आहे, महाविकास आघाडीचं सरकार आणायचं आहे अशीच भूमिका घेतलेली आहे, जाहीर घेतलेली आहे. पण तरीही उद्धव ठाकरे ही ती भूमिका मांडत राहिलेली आहे. याचाच अर्थ शिवसेनेमध्ये थोडी अस्वस्थता आहे. हे नाकारण्यात काहीच हशी नाहीये की आता महाविकास आघाडीचं जर का एक अनालिसिस केलं तर महाविकास आघाडीतले सर्वाधिक पॉझिटिव्ह पातळीला म्हणजे त्यांचा परफॉर्मन्सचा जर का आपण रेशो पाहिला तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मग शिवसेना आहे. आता या ठिकाणी आधीच महाविकास आघाडी त्याच शिवसेनेला लढायचं असेल तर हे सगळं वातावरण जुळून कसं आणायचं, जागा नेमक्या सुटणार किती. आणि तुम्हाला लक्षात घेऊया भाजपला जेव्हा 150 जागा लढतं तेव्हा 105च्या आसपास जागा मिळतात. तुम्हाला जर का 70, 80, 90 जागा तुम्ही लढाल तेव्हा तुम्हाला किमान 50च्या पर्यंत जाण्याची अपेक्षा तुम्ही व्यक्त करू शकता. 30 जागा तुम्हाला धराव्या लागतात की आपल्या कदाचित राहणार नाही, दुसऱ्या नंबरला येऊ, पराभव होईल. हे सगळं गणित जर का बघायचं म्हटलं तर शिवसेना आता सर्वाधिक नाजूक ठिकाणी आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष हा आता थोडासा इतर पक्षांपेक्षा महाविकास आघाडीतल्या थोडासा बाजूला आहे. आणि या दृष्टीने मग स्वतःची आक्रमकता सिद्ध करणं, सर्वाधिक ताकदीनं पक्ष समोर नेणं हे उद्धव ठाकरेंसमोर अतिशय मोठी आव्हानात्मक बाब असेल. अन्यथा, आणि हे मी अनेकदा व्हिडिओजमध्ये इतर चॅनलच्या व्हिडिओजमध्ये बोललेलो आहे, इतर युट्यूब चॅनलनी मला बोलवलं तेव्हा हे लक्षात घेऊया आपण, महाविकास आघाडीतले नैसर्गिक मित्रपक्ष दोनच, काँग्रेस आणि राष्ट्रवादी, भांडतील पण नांदतील. शिवसेना आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मैत्री ही कृत्रिम आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मैत्री नैसर्गिक आहे. शिवसेनेनं कधीही आपण हिंदुत्व सोडल्याचं मान्य केलेलं नाही. कधीही राम मंदिर बाबरी आंदोलनाला नाकारलेलं नाही. कधी त्याच्यातला स्वतःचा सहभाग नाकारलेला नाही. या सगळ्या गोष्टी कधीही RSS वरती टीका केलेली नाही. ते भाजपवरती करतील, RSS वर करणार नाहीत. हिंदुत्वासाठी नेहमीच म्हणत राहतील. या सगळ्या गोष्टी सदैव लक्षात ठेवल्या पाहिजेत. मधल्या काळामध्ये अनेक विश्लेषक याबद्दल मांडणी करत असताना शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी हे सगळं एकाच मापात तोलायचा प्रयत्न करतात. ते करायला नको, जरी किती इच्छा असली तरी. शिवसेना तशी नाही ना, शिवसेनेचा स्वतःचा तसा दावा आहे. या गोष्टी लक्षात घेतल्या तर आपण लक्षात घेऊयात शिवसेनेसाठी आता स्वबळावर जाण्याचे काय काय कारण असतील. म्हणजे मातोश्रीवर जेव्हा चर्चा होईल तेव्हा कदाचित ही कारणं लक्षात घेतली जातील. का लढायचं, कशाला? महाविकास आघाडी आहे, जागा सुटेल, संघर्ष होणार नाही, कॉम्पिटिशन राहणार नाही, जागा जिंकून येतील आणि महाविकास आघाडीमध्ये सरकारमध्ये स्टेक पण येऊ शकतो. पण स्थिती इतकी सहज सोपी नाही. त्यासाठी आपल्याला महायुतीची स्थिती कशी आहे आणि महाविकास आघाडीची स्थिती कशी ही थोडीशी बघायला हवी. महायुती गेल्या काही महिन्यांपर्यंत खरंच अडचणीत होती. महायुती खरंच 100-110च्या आसपास आटपते की काय अशी सुद्धा चिन्ह होती. त्याच्या जोडीला कधी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा विषय आला असेल, कधी बदलापूरचा विषय आला असेल, आणखी कुठल्या प्रकाराने आता ते लॉरेन्स बिश्नोईचं प्रकरण झालं, बाबा सिद्दीकीची हत्या असेल. हे जरी सगळे मुद्दे असले आणि ते मॅक्रो लेवलला प्रभावी मुद्दे वाटत असले तरी जमिनी स्तरावरती वोटिंग मोबिलाइज करण्यासारखे हे मुद्दे तितके मोठे झाले नाहीत, होऊ शकले नाहीत किंवा तसे ते नव्हते. या पार्श्वभूमीवरती महायुती गेल्या काही काळामध्ये त्यांच्यातला प्रचंड विसंवाद दिसून येते, कारण ते तर मुळात सत्तेत आहेत. सत्ताधाऱ्यांना सत्ता टिकवण्याची सर्वाधिक
अपेक्षा असते, त्यासाठी त्यांची अभिलाषा असते आणि प्रयत्न असतात. या स्थितीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये महायुतीमधल्या पक्षांना हा सत्ता आल्याचा लाभ अधिक चांगला मिळू शकतो, ज्याचा विचार नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडूंनी केला होता. त्यांना माहित होतं आपण इंडिया आघाडीत गेलो तर सगळेच सेक्युलर पक्ष, सगळेच प्रादेशिक महत्वाचे पक्ष, तिथे त्यांचं काय स्थान असणार होतं. आणि हे शिंदेने आणि अजित पवारांना नीट माहिती आहे, त्यामुळे त्यांचं भाजपबरोबर असणं कितीही संघर्ष झाला तरी कधीही ते बाहेर येणार होते. मधल्या काय चर्चा होती, अजित पवार वेगळे होतील, भाजप त्यांना जाऊ देईल, पण असं होताना दिसत नाही. त्यानंतरच्या ज्या काही योजना आणि विविध प्रकारची कामं चाललेली आहेत महायुतीची, त्याच्या पातळीला प्रभाव शहरांमध्ये लाडकी बहीण योजना ह्याच्याबद्दलचा सुद्धा मी एका वेगळ्या व्हिडिओमध्ये मी बोललोही होतो. त्याचे परिणाम घडतायत आणि ते वोटिंग पातळीला घडू शकतात अशी चिन्ह सध्या तरी दिसतात. मी सध्या म्हणतोय मतदानाच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत गोष्टी बदलतात, त्यामुळे ते मला मान्य आहे. या सगळ्या पॉझिटिव्ह वातावरणाचे युतीसाठी आहे, अर्थात ते पूर्ण पॉझिटिव्ह नाहीये. आता मला आकडा जो मी स्वतः यापूर्वी मांडलेला आहे, मी फेसबुक पोस्टमध्ये लिहिलेला आहे की 20-25 अपक्षांच्या मदतीने जे कोणाचं सरकार येणार ते येणार आहे, पण 20-25 अपक्षांपैकी किती अपक्ष लागतील यासाठी तुम्हाला स्वतःच्या जागा वाढवायला लागतात. 20-25 अपक्ष लागणार असेल तर तुमचा आकडा 120 आतच अटकतोय. महायुती असो नाही तर महाविकास आघाडी असो, महायुतीचा या क्षणी तो आकडा मला 110च्या पर्यंत पोहोचताना दिसतो. महाविकास आघाडी आत्ता तरी अशी वाटत होती, गेल्या काही काळापर्यंत महाविकास आघाडी टफ वाटत होती, मजबूत वाटत होती, पुढे जाताना दिसत होती. आता मात्र स्थिती तशी राहिलेली नाहीये. एक तर महायुतीची कारण, आता आपण महाविकास आघाडीला येऊया. मी मगाशी इथं सुरुवातीला म्हणालो तसं संजय राऊत यांनी हे स्पष्टपणे म्हणणं की प्रादेशिक नेत्याला म्हणजे काँग्रेसच्या प्रादेशिक नेतृत्वाला निर्णय घेता येत नाही, हे अतिशय गंभीर, राजकीय दृष्ट्या चूक म्हणावी इतकं गंभीर हे विधान आहे. असं विधान तुम्ही करू शकत नाही, कारण तुम्ही थेट तुमच्या काउंटर पार्टच्या म्हणजे जर का तुमचे उद्धव ठाकरे इकडच्या नेतृत्वाला असतील तर तिकडे राष्ट्रीय पातळीला राहुल गांधी आणि इथे प्रदेशाध्यक्ष, तिथे नाना पटोले असतील, नाहीतर पृथ्वीराज चव्हाण असतील, नाहीतर बंटी पाटील असते तरी मी म्हणालो असो, प्रदेशाध्यक्ष तुम्ही अशा प्रकारे विधान केलंय आणि ही छोटीशी भेग आहे. इनफॅक्ट जर का थोडं मोठं विधान करायचं झालं, उद्या महाविकास आघाडी जर का सत्तेत आली तर त्याच्यातले जे डिफेक्टर्स असतील, त्याच्यातल्या ज्या फ्रॅक्चर लाईन्स असतील, म्हणजे थोडक्यात संघर्षाच्या ज्या रेषा असतील, त्याच्यामधले जे संतापाचे विद्रोहाचे स्फोट होऊ शकतील, अशी पक्ष आणि त्याचे नेतेमुळे ते या घटनेने दाखवले की उद्या जर का समजा महाविकास आघाडीचं सरकार आलं, समजा मुख्यमंत्री कदाचित राष्ट्रवादी किंवा काँग्रेसचा असेल, त्यातला जयंत पाटील राष्ट्रवादीचा चेहरा होता, त्याच्याबद्दल मला एक वेगळा व्हिडिओ करावा लागेल आणि ते चित्र त्याच्यामागची कारणं पण सांगेन. जयंत पाटील मुख्यमंत्री होणं हे महायुतीला सुद्धा कसं सोयीचं ठरणार आणि भाजपसाठी सगळ्यात आवडीचं कसं ठरेल हा एक वेगळा विषय ठरेल, पण आता मी फक्त आहे त्या विषयापुरता मी मर्यादित ठेवणार आहे. महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि जर का त्याच्यात मुख्यमंत्री राष्ट्रवादी शिवसेनेतर असेल म्हणजेच काँग्रेसचा असेल, तर कशा प्रकारे फ्रिक्शन होऊ शकतं, संघर्ष होऊ शकतो ते दाखवणारी घटना घडली. आता या पार्श्वभूमीवर आपण येऊयात मातोश्रीमध्ये बैठक होते. या बैठकीमध्ये जर का सर्वाधिक म्हणजे 288 पैकी एक रिस्पेक्टेड जागा जर का मिळणार नसतील किंवा त्या मिळो किंवा न मिळो, आता हाही पुढचा मुद्दा आहे, मिळो किंवा न मिळो, सर्वाधिक जागा लढण्यासाठी थेट वेगळा विचार जर का शिवसेनेनं केला तर शिवसेना एक मोठा खेळ खेळेल. त्याचे तोटेही आहेत, पण तरी सुद्धा त्याचे काही फायदे असू शकतात, कारण आपण विचार करतोय, कारण चर्चा तीच चालू आहे, शिवसेना स्वतंत्र लढू शकते. एक म्हणजे तुम्ही स्वतंत्र लढल्यानंतर तुम्ही काही करायला पहिल्यांदा मोकळे राहता, जे 2014ला झालं होतं. शिवसेना म्हणाली होती, 2019ला झालं होतं, संजय राऊत म्हणाले होते आमच्यासाठी सगळे मार्ग मोकळे. जेव्हा संजय राऊत म्हणतात, काँग्रेसच्या नेतृत्वावर टीका करतात, जेव्हा मातोश्रीवर ही बैठक आयोजित होते, याचा अर्थ हे सूचित केलं जातंय आमच्या समोर सगळे मार्ग मोकळे होऊ शकतात. लक्षात घ्या, परत 2019ला म्हणाले होते सगळे मार्ग मोकळे, निकाल लागला होता, शिवसेनेच्या जागा होत्या की ज्याच्यामुळे बेरीज कुठेही तयार होत होती, महायुतीमध्ये किंवा आघाडीमध्ये सुद्धा. इथे आता तेच चाललेलं आहे, आमच्यासमोर सगळ्या जागा, आमच्यासमोर सगळे मार्ग मोकळे आहेत. असं झाल्यास शिवसेना स्वतंत्र लढेल. काही जागा त्या मित्रपक्षांना, त्यांच्या छोट्या मित्रपक्षांना घेतील. कुणी सांगावं मग? कोणी सांगावं? संभाजी राजे छत्रपती असतील, वंचित बहुजन असेल, तिसऱ्या आघाडीचे बच्चू कडू असतील, ते जर का शिवसेना स्वतंत्र लढणार असतील तर तिसऱ्या आघाडीची गरज होणार नाही, ते सहज शिवसेनेसोबत जाऊ शकतात, त्यांना जागा दिल्या जाऊ शकतात. असं काही कॉम्बिनेशन तयार होऊ शकतात. दुसरी गोष्ट, शिवसेना स्वतंत्र लढल्यास आयडिओलॉजिकल प्रॉब्लेम सुद्धा नाही. हिंदुत्व पक्ष शिवाय आम्ही काय भाजप बरोबर गेलेलो नाही आहोत, आम्ही अजूनही तिसरा, मग त्या अर्थानं तिसरी आघाडी ही वस्तुतः शिवसेनेचे नेतृत्व तयार होऊ शकते. उलट शिवसेना हा वस्तुतः तिसरा पोल तयार होऊ शकतो. म्हणजे काय होणार? भाजप शिंदे अजित पवार महायुती, काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेनेचा तिसरा पोल.
राज ठाकरेंचं आहे ते चालू राहील, पण यात एवढ्या प्रचंड 3 संघर्षात राज ठाकरे मग तर आणखी गणित. मग राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार का, तर त्याच्यामध्ये काय अंडरस्टँडिंग होणार का? आणि राज ठाकरे सध्या पूर्ण सगळ्याच प्रकारच्या ते तर त्याच मोडमध्ये येतात की सगळे पर्याय खुले आहेत त्यांच्यासमोर. उद्धव ठाकरे ते करू शकतात. दुसरी गोष्ट, स्वाभाविकरित्या जर का 280च्या आसपास तुम्ही जागा लढवणार असाल तर तुमचा स्ट्राईक रेट विजयाची शक्यता अधिक वाढते. 2, तुम्ही इतरांना डॅश करू शकता, म्हणजे इतरांच्या पराभवाचा रेट तुमच्यामुळे वाढू शकतो. आता तो इतर म्हणजे भाजप युती का आघाडी हा पुन्हा ठरवावा लागेल. त्याची गणितही इंटरनली ठरत असतात की कोणाला डॅश करायचंय, आणि मग इंटरनली ठरवता येईल की कोणाबरोबर भविष्यातली सत्ता स्थापन करायची आहे. एक आपण लक्षात घेऊया, शिवसेनेचा उद्धव ठाकरेंचा भाजपवरती राग आहे, स्थानिक प्रादेशिक नेतृत्वावर आहे, मोदी आणि अमित शहावर आहे. पण त्यांनी एका मोठ्या पातळीला काही नेत्यांवरती जर का टीका सोडली तर पक्ष हा त्यांच्यासाठी फार प्रॉब्लेम नाही. भाजप पक्ष म्हणून त्याला पुन्हा कनेक्शन RSSचं आहे. या घडामोडी जर का लक्षात ठेवल्या आणि जर का शिवसेनेला वाटत असेल की आता आपल्या जागांच्या बाबतीतली स्थिती तेवढी फेव्हरेबल नाहीये जेवढी गेल्या काही काळामध्ये होती 3-4 महिन्यांपूर्वी, तर शिवसेना असा विचार नक्की करू शकते. जागा जास्त लढवा, जास्त निवडून आणा, इतरांच्या कमी करा, म्हणजे आपल्या जास्तीत जास्त आणायचा प्रयत्न करा, इतरांच्या कमी करा, आणि नंतर पोस्ट पोल आल्याची संधी आहेच. महायुती महाविकास आघाडी बरोबर जायला तर महायुती बरोबर जा, सगळ्यात फेव्हरेबल. मुख्यमंत्री पद सुद्धा या निमित्तानं मागता येतं. आणि अगदीच काही परिस्थिती झाली तर मग बाहेरून सत्तेत येणं, पाठिंबा देणं. आता एक लक्षात घ्या, तुम्हाला असं वाटत असेल की अरे पण उद्धव ठाकरे कसे काय जातील भाजपबरोबर. 2014ला न मागता शरद पवारांनी पाठिंबा देऊ केला होता, जेव्हा शिवसेना वाकुल्या दाखवत होती भाजपला, आणि शरद पवारांनी न मागता पाठिंबा दिला होता, तेव्हा त्यांच्यावरती कोणी बोट उपस्थित केलं नव्हतं. शिवसेना जर कोणत्याही कारणास्तव भाजपबरोबर जाणार असेल निवडणुकीच्या नंतर, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, तर उद्या ते म्हणू शकतात महाराष्ट्रामध्ये निवडणुका परत होऊ नयेत, आर्थिक त्रास होऊ नये, आधीच लाडकी बहीण आणि बाकीच्या योजनांमुळे ताण आलेला आहे, म्हणून आम्ही राज्याच्या स्थैर्यासाठी या आघाडीबरोबर जातो, नाही तर या युतीबरोबर जातो. शेवटी सगळा निर्णय होणार उद्धव ठाकरेंकडे, आणि मग गेम चेंजर आणि किंग मेकर ठरणार उद्धव बाळासाहेब ठाकरे. आणि या कारणांसाठी शिवसेना स्वबळावर लढण्याचा निर्णय घेऊ शकते. आता एकच शक्यता ज्याच्यासाठी ती घेणार नाही ती अशी, या असेसमेंटमध्ये जर का त्यांना जाणवलं की शिवसेनेला दाबण्यासाठी, आता हे मी सगळं फेव्हरेबल म्हणालो की शिवसेना असं का करेल, पण हे कसं नाही होणार तेही सांगतो आणि मग माझा व्हिडिओ संपेल. शिवसेना असं न करण्याची पण काही शक्यता. शिवसेना आताच्या या कृष्ण क्षणी जर का महाविकास आघाडीतून बाहेर पडणार असेल तर ती फार मोठी हाराकिरी सुद्धा करेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी मग सगळ्यात सोप्या गोष्टी ठरतील. शिवसेना याच्यातून बाहेर पडल्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादी पूर्ण क्षमतेनं एकत्ररित्या लढतील. मुसलमानांचे वोट्स जे लोकसभेच्या वेळी शिवसेनेला मोठ्या प्रमाणात मिळाले, अरविंद सावंतांपासून अनेक उदाहरणं देता येतील, त्या वोट्सना मग शिवसेनेच्या पर्यायाची गरज राहणार नाही, ते काँग्रेस राष्ट्रवादीकडे जातील. बाकीच्या ओबीसी मतांमध्ये सुद्धा फूट तयार होऊ शकते, ते काँग्रेस राष्ट्रवादीकडे जातील. दलित मागासवर्गीयांची मतं ती काँग्रेस राष्ट्रवादीकडे जातील. जी शिवसेनेकडे जात होती लोकसभेच्या अलायन्समुळे ती इकडे जाऊ शकते. हा एक भाग. आणि मग काँग्रेस राष्ट्रवादी उघडपणे वेगळा विरोध करू शकते. आणि इनफॅक्ट डंके की चोट पे नावाचा जो वाक्प्रचार आहे हिंदीमध्ये, उलट ते म्हणतील ज्यांना आम्ही जागा कमी असताना सुद्धा एकत्र येऊन मुख्यमंत्री केलं, तो पक्ष आता जर का जागांसाठी अडून बसत असेल तर आमच्यासमोर काय पर्याय होता. हा मुद्दा काँग्रेस राष्ट्रवादी लावून धरू शकतं. विदर्भ काँग्रेस सोडेल असं मला वाटत नाही. अगदी शेवटच्या क्षणी काही शक्य, पॉलिटिक्स इज आर्ट ऑफ अस. आता आपण महायुतीकडे येऊया. शिवसेना असं वेगळं लढायचा प्रयत्न करत असेल तर भाजप सुद्धा सगळ्या गोष्टी पटापट ऍसेस करण्याचा प्रयत्न करणार. काय होऊ शकतं, शिवसेना सोबत घेऊ शकतो का, मग एकनाथ शिंदेचं काय करायचं. शिंदेना तशीही अनपेक्षित अशी सगळ्यात मोठी आयुष्यातली संधी मिळाली, मुख्यमंत्री पदाची जागा कमी असतात, पण तरी सुद्धा भाजपनं जिथे एकनाथ शिंदे अजित पवारांना घेतलेले तिकडे भाजप तितका लवचिक आहे की तेही करू शकतं. छोटं उदाहरण सांगतो, काश्मीरचं उदाहरण. ओमर अब्दुल्ला यांची निवडून आल्यानंतरची भाषा तुम्ही बघितली असेल. काँग्रेस पक्ष तिकडे सत्तेत सहभागी नाही झालेला आणि ओमर अब्दुल्ला यांची भाषा अतिशय मवाळ झालेली आहे. पॉलिटिक्स इज आर्ट ऑफ पॉसिबल, काहीही शक्य आहे. आणि जर का तशाच प्रकारची परिस्थिती आली तर शिवसेनेला दोन्ही शिवसेना सोबत घेऊन सुद्धा सरकार तयार होऊ शकतं. त्याची तयारी आत्तापासूनच भाजपने प्लॅन ABCD आखायला सुरुवात केली असेल. एकनाथ शिंदेंनी सुद्धा हा विचार सुरू केला असेल की नेमका याच्यातलं आपलं गणित काय असेल. शिवसेना जर का महायुतीच्या सोबत आल्याचा एक मोठा फायदा हा एकनाथ शिंदे आणि भाजपला सुद्धा ठरतो. तो असा की विक्टिम कार्ड जे शिवसेनेचं होतं, मग आमच्यासोबत दगा झाला, एकनाथ शिंदे निघून गेले, भाजपने दगा केला, भाजपने आमचा पक्ष फोडला, या सगळ्याला मोठमोठी मिळते. एकदाचा तो विषय संपला, आता तुम्ही सुद्धा सोबत आलात आणि तुम्ही एकदा का किंग मेकर पोझिशनमध्ये जायला लागलात शिवसेना, तर तुम्हाला विक्टिम कार्ड खेळता येणार नाही.
मग म्हणता येणार नाही की आम्ही यांनी फसवलं म्हणून मी यांच्याबरोबर गेलो, कारण आता महाविकास आघाडी सुद्धा तुम्ही सोडलेली आहे. अशा या सगळ्या गणितासह सध्या तरी दिसतंय की मातोश्रीवरची होणारी ही बैठक अतिशय महत्वाची ठरेल. मला जर का पर्सेंटेज वाईज तुम्ही विचारलं की किती शक्यता आहे स्वतंत्र लढण्याची आणि न लढण्याची, तर मी या घडीला माझा अंदाज जो काही एक विद्यार्थी म्हणून राजकारणाचा मला असं वाटतं 60% शक्यता आहे की शिवसेना वेगळा लढण्याचा निर्णय घेऊ शकते आणि 40% ती महाविकास आघाडीत राहू शकते. अर्थात हा माझा अंदाज आहे. माझ्यापेक्षा तिकडे धुरंधर लोक बसलेली जी मातोश्रीवर आता चर्चा करणार आहेत, काय होऊया पाहूयात. त्यानंतर पुन्हा एकदा भेटूयात. तोपर्यंत पाहत राहा बायोस्कोप मराठी.